नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना आनंदाची बातमी राज्य सरकारने दिलेली आहे आणि शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी राज्य सरकारनं केलेली आहे. तर ती कर्जमाफी कोणाला आणि कधी मिळणार, कर्जमाफीबद्दल नियम व अटी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व नवनवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. तर शेतकऱ्यांनो, आपण पाहूया की राज्यातील 55.72 लाख शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि 36,585 कोटी ह्या कर्जमाफीसाठी लागणार आहेत आणि जमीन धारणेचा निकष नसणार आहे. तर आपण पाहूया राज्यातील जे शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली आहे आणि या योजनेचा राज्यातील 55.72 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी 36,585 कोटी रुपये लागणार आहेत. तर आपण पाहूया की कोणाला मिळेल याचा लाभ. तर ज्याचे कर्ज 2 लाखांपेक्षा कमी आहे असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत आणि ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरण्यास मुदत देण्यात येईल. त्यांच्या खात्यातही 2 लाख रुपये शासन जमा करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचे जर 2 लाखाच्या आत जर लोन असेल तर ते तुमचं पूर्ण माफ होणार आहे. परंतु 2 लाखाच्या वर जर असेल लोन, तर तुम्हाला 31 मार्चपूर्वी तुम्हाला लोन भरायचं आहे. म्हणजेच 2 लाखाच्या वरील जे पैसे आहेत, समजा 3 लाख असेल तर ते 2 लाखाच्या वरचे 1 लाख तुम्हाला भरावे लागेल 31 मार्च 2027च्या आधी. तरच राज्य सरकार तुमचे 2 लाख माफ करू शकतं. तर अशा प्रकारे तुमचे कर्जमाफी होऊ शकते. परंतु आपण पुढे पाहूया की 31 मार्च 2027 पूर्वी भरण्यास मदत होईल आणि त्यांच्या खात्यातही 2 लाख रुपये शासन जमा करणार आहे आणि रक्कम भरा, रक्कम घ्या. ज्या शेतकऱ्यांनी मुद्दल व व्याजासह थकबाकीची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांनी 50,000 रुपयावरील संपूर्ण थकबाकी बँकेत जमा केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्याशिवाय हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027पर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि कोण नसेल पात्र या योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर पात्र व्यक्ती, सहकारी संस्थांचे 25,000हून अधिक वेतन असणारे हे पात्र नसणार आहेत. आणि अंमलबजावणी कशी असणार आहे आपण पाहूया की राज्याच्या मुख्य जे सचिव आहेत ते अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती करेल आणि राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकांवरील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज व पुनर्गठित अनुत्पादित कर्जांना कर्जमुक्तीचा लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार कर्ज सुनावणी, खतावणी व शिल्लकेला निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. आणि आपण पाहूया की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. राज्यात जवळजवळ 12,000 कोटींचा रस्ते सुधारणा प्रकल्प होणार आहे. तर आपण जे योजनेचे 3 लाभ पाहूया. संपूर्ण कर्जमुक्ती जर करायची असेल तर शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2015 अखेर थकीत असलेली, म्हणजेच 25 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांमधील सर्व कर्ज खात्यांवरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापर्यंत आहे, अशांना कर्जमाफी दिली जाईल. म्हणजे 2 लाखाच्या आत जर तुमचं लोन असेल तरच तुम्हाला कर्जमाफी होऊ शकते. आणि वन टाईम सेटलमेंट 2 लाखापेक्षा जास्त जर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची परतफेड करावी लागेल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल. शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम बँकेत जमा करण्यास 31 मार्च हा तुम्हाला 2027पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षी 2027पर्यंत तुम्हाला टाईम देण्यात येईल. तोपर्यंत तुम्हाला हे 2 लाखाच्या वरील ज्यांचं लोन आहे त्यांचं लोन ते थकबाकी भरावी लागेल, तरच तुमचे 2 लाख माफ होऊ शकतात, नाहीतर होणार नाही. आणि प्रोत्साहनपर लाभ जो आहे तो जे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 22-23 ते 24-25 या
या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार वेळेत कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये तुम्हाला प्रोत्साहनपर देण्यात येणार आहेत. तर अशा पद्धतीने राज्य सरकारनं कर्जमाफी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जर लोन असेल तर तुम्हाला तुमचं लोन माफ होऊ शकतं, अशी ही अपडेट आहे. अजून जर काही अडचणी येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.